महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकारी समितीची बैठक तातडीने घेण्यात यावी यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करणे, मराठी फलकांसाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणे, 1 जून रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळावा या संदर्भाचा निर्धार आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। 30 मे रोजी सदर दोन्ही आंदोलनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे। तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज शनिवारी दिनांक 23 मे रोजी मराठा मंदिराच्या कार्यालयात पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर्यम चौगले हे होते। सीमा प्रश्नाचा दावा पुढील महिन्यात सुनावणीला येण्याची शक्यता आहे। या दाव्याच्या सुनावणीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तज्ज्ञ आणि उच्चाधिकारी समितीची बैठक घेण्यात यावी यासाठी सातत्याने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पत्र देखील पाठवले असून याची दखल घेतली जात नाही। त्यामुळे महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात यावे अशी विनंती कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती। त्यानुसार तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकमुखाने ठराव करून मध्यवर्ती समितीकडे पाठवण्यात आले असून या संदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती तारीख आणि वेळ जाहीर करण्यात येणार आहे। महापालिका व काही कन्नड संघटनेकडून मराठी फलकांना लक्ष्य करण्यात येत आहे। त्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। कन्नड संघटनेकडून सुरू असलेल्या कुरखोड्यांना कर्नाटक सरकार खतपाणी घालत असून सीमा भागातील मराठी भाषिकांना डिवचण्याचे काम सुरू आहे। या विरोधात आधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल, त्यानंतर सदर प्रकार थांबला नाही तर मही समिती आपल्या पद्धतीने सर्व थांबवेल अशी प्रखर प्रतिक्रिया माजी आमदार मनोहर किनेकर आणि आर्यम चौगले यांनी दिली। बैठकीला तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर्यम चौगले, माजी आमदार मनोहर किनेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होनगेकर, माजी तालुका पंचायत सदस्य आप्पासाहेब कीर्तने, आर.के. पाटील, अनिल पाटील यासह आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशाप्रमाणे आज बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये 1 जून रोजी कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हिंडलगेला सकाळी 8:30 वाजता 1 जून रोजी जमायचं आणि त्या ठिकाणी अभिवादन करायचं आणि पुढील सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहायचं अशी शपथ घ्यायचं ठरलेलं आहे। त्याचप्रमाणे 15 जूनच्या दरम्यान जो बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या लोकांनी गोंधळ घालून मराठी बोर्ड काढण्याचा सपाटा चालवलेला आहे, त्याबाबत मराठी बोर्ड आणि कन्नड बोर्ड हे 60 आणखी 40% याप्रमाणे लिहिण्यात यावेत अशा प्रकारचा जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी सरकारी ऑफिस व वैयक्तिक आस्थापने या दोन्हीवरती कराव्यात, कारण हा कायदा दोन्हीसाठी लागू आहे। सरकारी ऑफिसवरती सुद्धा कन्नड बरोबर इतर भाषा इंग्रजी आणि मराठी असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच दृष्टीनं 15 जून रोजी मोर्चाकडून अशा प्रकारचं निवेदन हे DC देण्यात यावेत आणि ही एक मराठी माणसाची शक्ती या रूपाने दाखवावी अशा प्रकारचा ठराव सुद्धा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 22 जूनपासून महाराष्ट्र सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्या अधिवेशनाच्या दरम्यान किंवा अगोदर महाराष्ट्र एकीकरण समितीचं एखादं शिष्टमंडळ किंवा कार्यकर्त्यांचं आंदोलन, धरणे आंदोलन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर घेऊन त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब उच्चाधिकार समितीची व तज्ज्ञ समितीची बैठक बोलवावी आणि सुप्रीम कोर्टातल्या केसचा निकाल हा लवकरात लवकर लावून घ्यावा, त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी या धरणे कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जागृत करण्याचा असा जो विषय मध्यवर्तीने दिलेला होता, त्या बाबतीतसुद्धा तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती या धरणे आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होईल आणि तशा प्रकारची जागृती करण्यासाठी कमिटी करायचं सुद्धा या ठिकाणी ठरलेलं आहे। आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर धरणे आंदोलन हे करणार आणि त्याप्रमाणे आम्ही हे आंदोलन करणारच, कारण आत्तापर्यंतच्या पत्रव्यवहाराच्या उत्तरातून त्यांच्याकडनं काही समाधानकारक आपल्याला उत्तर मिळालेलं नाही आहे। उच्चाधिकार समितीची किंवा तज्ज्ञ समितीची बैठक या झालेल्या नाही आहेत आणि महाराष्ट्र सरकारनं दिल्लीतील उच्चाधिकार समितीच्या दिल्लीतील वकिलांच्यासाठी सुद्धा संपर्क साधलेला आहे असं आम्हाला वाटत नाही। त्यामुळे हे धरणे आंदोलन करावंच लागेल अशी आमची भावना आहे। आज तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची या ठिकाणी मराठा मंदिर या ठिकाणी मीटिंग पार पडली। या मीटिंगमध्ये येत्या
1 जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन देण्यासाठी सर्वजण आपण सीमा भागातील सर्व जनतेनं त्या ठिकाणी अभिवादनसाठी जमायचं ठरलंय. त्यानंतर 1 जूनचं अभिवादन झाल्यानंतर बेळगावमध्ये DC कार्यालयावरती या कन्नड सक्ती विरोधात जे बेळगाव भागामध्ये जे व्यावसायिक बोर्ड आहेत त्या ठिकाणी मराठी काढलं जात आहे त्याला विरोध म्हणून आपण बेळगाव सीमा भागातील सर्व जनतेनं जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी जमायचं आहे. आणि ही तारीख सुद्धा आता उद्याच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आपण या तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पाठवणार आहेत आणि ती तारीख निश्चित केली जाईल आणि त्यावेळेला त्या ठिकाणी ते आंदोलन छेडलं जाईल. त्याचबरोबर तिसरं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर धरणे धरायचं ठरलेलं आहे. ती सुद्धा तारीख मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं जाहीर केल्यानंतर ते निश्चित होईल. पण आपण ह्या ठिकाणी ती आज तारीख आपण निश्चित केलेली नाही. एक टेंटेटिव्हली आम्ही त्या ठिकाणी तारखा त्यांना दिलेल्या आहेत आणि त्या तारखेप्रमाणे जर ती तारीख ठरलीच तर ह्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन देऊन सीमा प्रश्नाकडे त्यांचं लक्ष वेधलं जाणार आहे. आणि समस्त महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा आपण सीमावासी व महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी धडपडत आहोत हे दाखवण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. ह्या तारखा जेव्हा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती निश्चित होतील त्यावेळेला ही आंदोलनाची रूपरेषा आपण ठरवणार आहोत. कशी जागृती करणार आहे? आता ही तारीख निश्चित झाली तर गावोगावी आम्ही त्या विभागावरती तिथले प्रमुख कार्यकर्ते यांना एकत्र आणून गावोगावी त्या ठिकाणी प्रचार आणि प्रसार ह्या सीमा भागामध्ये आपण करणार आहोत. आणि ही दोन्ही आंदोलनं फार मोठ्यानं आपण या ठिकाणी करणार आहोत. कारण हल्ली जर पाहिला तर कन्नड सक्ती बेळगाव भागावर मोठ्यानं होत आहे. पूर्वी तुम्ही पाहिला 1 जून 1986 रोजी जे आंदोलन झालं त्यावेळेला कन्नड सक्ती इयत्ता 5वी पासून सुरुवात करण्यात आली आणि तो उद्रेक त्यावेळेला झाला होता. त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब ह्या ठिकाणी आंदोलन करतेवेळी त्यांना सुद्धा लाठी हल्ल्याला सामोरे जावं लागलं आणि त्याचा उद्रेक म्हणून ह्या सीमा भागामध्ये 9 हुतात्मे झाले. आणि त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आपण 1 जून हिंडलगा ह्या ठिकाणी आपण जमणार आहोत आणि सर्वजण त्या ठिकाणी येणार आहेत आणि मोठ्या संख्येने आपण अभिवादन करून पुढील दिशा ह्या सीमा प्रश्नाच्या माध्यमातून आपण ठरवणार आहोत.